एका प्रेमकथेची सुरुवात आणि तिचा असा भयानक शेवट हे ऐकून तुमचाही थरकाप होईल, डोकं सुन्न होईल. बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात एक 19 वर्षाची हुशार मुलगी आणि तिचा 22 वर्षाचा प्रियकर. प्रेम, शंका, वाद आणि शेवटी जुगनू नावाच्या हॉटेलच्या 101 नंबरच्या खोलीत घडलेली दुर्दैवी घटना. त्या दिवशी नेमकं काय झालं ही कहाणी आहे प्रेमाच्या अंधाऱ्या बाजूची, विश्वासघात, भीती आणि मृत्यूची. चला जाणून घेऊया. बुलढाणा जिल्ह्यातलं खामगाव शहर 23 सप्टेंबर 2025च्या रात्री शहरातील बाह्यवळण भागात असलेल्या हॉटेल जुगनूमध्ये घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या हॉटेलच्या खोली क्रमांक 101 मध्ये जे दृश्य पोलिसांना पाहायला मिळालं ते पाहणं देखील खूप कठीण होतं. रक्ताच्या धारोळ्यात पडलेली 2 तरुण शरीरं, 19 वर्षाची संगणक अभियांत्रिकीची विद्यार्थिनी ऋतुजा पद्माकर खरात आणि 23 वर्षीय तरुण साहिल दीपसिंग राजपूत. एका बाजूला आयुष्य उभारण्याची स्वप्न बघणारी मुलगी आणि दुसऱ्या बाजूला आपल्या प्रेमासाठी वेड लागलेलं एक मन. पण अखेर हा प्रेमसंबंध एका भयंकर शेवटाकडे घेऊन गेला. CCTV फुटेज, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि पोलिसांचा तपास सांगतो फक्त अर्ध्या तासाच्या आत घडलेली ही घटना आहे. साहिलने प्रथम ऋतुजावर तब्बल 16 वेळा वार केले आणि त्यानंतर स्वतःवरही 6 वार करून आपलं जीवन संपवलं. स्थानिक पोलिसांनी हॉटेलच्या रजिस्टरपासून बनावट आधार कार्ड आणि त्या दोघांच्या हालचालींचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे ऋतुजा आणि साहिल यांचं आयुष्य तर संपलंच, पण 2 कुटुंब उद्ध्वस्त झाली आणि संपूर्ण खामगाव हादरून गेलं. नेमकं काय घडलं हॉटेल जुगनूमध्ये? 2 निरागस जीवांचा खेळ का संपला आणि या घटनेतून आपल्याला समाज म्हणून काय धडा मिळतो? 23 सप्टेंबर 2025च्या सायंकाळी साधारण 7:30 वाजण्याच्या सुमारास ऋतुजा खरात आणि साहिल राजपूत खामगाव शहरात दाखल झाले. ऋतुजा बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गावची एक हुशार विद्यार्थिनी संगणक अभियांत्रिकीचं शिक्षण घेत होती. घरच्यांच्या आशा अपेक्षांचं ओझं पेलत आयुष्य घडवण्याचं स्वप्न तिच्या डोळ्यात होतं. तर साहिल तरुण, उत्साही पण अतिशय भावनिक स्वभावाचा. दोघे काही वर्षापासून प्रेम संबंधात होते. शहरात पोचल्यावर त्यांनी थेट बाह्यवळण भागातील हॉटेल जुगनू गाठलं. तेथे खोली क्रमांक 101 बुक केली. मात्र इथंच संशयाचं धुकं दाटलं. कारण खोली बुक करण्यासाठी ऋतुजाने स्वतःचं ओळखपत्र न वापरता मैत्रिणीच्या आधार कार्डचा वापर केला. पोलीस तपासात हा मुद्दा गंभीर ठरला. यामागे काय हेतू होता? दोघांनी काहीतरी लपवायचं ठरवलं होतं का? हॉटेलच्या रजिस्टरवर दोघांची एंट्री नोंदवली गेली. ते हसतमुख होते. कुठलाही तणाव दिसत नव्हता. पण खोलीत गेल्यावर नेमकं काय घडलं? वाद झाला का? किंवा आधीच काही ठरवून आले होते का? या घटनाक्रम तपासासाठी महत्त्वाचा ठरला आहे. पोलिसांना असं वाटतं की प्रेमात आलेल्या तणावामुळे हा निर्णय घडला असावा. पण तरीही खोली बुक करताना केलेला तो आधार कार्डचा बदल तपासासाठी आजही मोठं प्रश्नचिन्ह आहे. संध्याकाळी खोलीत प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला सगळं अगदी शांत होतं. दोघे बोलत होते, एकमेकांसोबत वेळ घालवत होते. पण साधारण अर्ध्या तासानंतर वातावरण बदललं. अचानक तीव्र वाद सुरू झाला. शब्दांनी सुरुवात झालेली ती भांडणं काही क्षणातच टोकाला गेली आणि मग साहिलनं खिशातून धारदार चाकू बाहेर काढला. क्षणाचाही विलंब न लावता त्यानं थेट ऋतुजावर हल्ला केला. 1-2 नाही तर तब्बल 16 वेळा चाकूने वार तिच्यावर केले. ऋतुजा किंचाळली, झगडली, पण साहिलच्या राग आणि भावनांच्या भरात तिला स्वतःचं आयुष्य वाचवता आलं नाही. काही क्षणातच ती रक्ताच्या धारोळ्यात कोसळली. पण या थरारक शेवट इथं झाला नाही. ऋतुजाला संपवल्यानंतर साहिल स्वतःकडे वळला. त्याच चाकूनं त्याने स्वतःवर सलग 6 वार केले. हॉटेलच्या त्या खोलीत क्षणभरात 2 तरुण जीव संपले. एकीकडे 19 वर्षाची हुशार विद्यार्थिनी तर दुसरीकडे 23 वर्षाचा भावनांनी पछाडलेला तरुण. हे प्रकरण फक्त प्रेमभंग नव्हतं, तर अतिरेकी, जळफळाट आणि संशय याचं भयंकर रूप होतं.
जेव्हा नात्यात संवाद हरवतो तेव्हा गैरसमज वाढतात, राग आणि हिंसा डोकंवर काढतात. साहिल सारखे भावनांनी पछाडलेले तरुण मग अतिरेकी निर्णय घेतात. या केसला आणखी एक गंभीर पैलू आहे. ऋतुजाने हॉटेलमध्ये रूम बुक करताना स्वतःचं नाही तर मैत्रिणीचं आधार कार्ड वापरलं. हा एक स्वतंत्र गुन्हा ठरतो. खोटं ओळखपत्र वापरणं कायद्याने एक शिक्षापात्र आहे. शिवाय हॉटेल प्रशासनाने इतक्या सहजतेने हे ओळखपत्र स्वीकारायला नको होतं. त्याची तपासणी काटेकोरपणे व्हायला हवी होती. ही कायद्याची मोठी चूक आहे. आजची तरुणाई नात्यामध्ये अतिशय भावनिक पातळीवर निर्णय घेते. नातं निभावण्याऐवजी, त्यातला तणाव सोडवण्याऐवजी अनेकदा टोकाचं पाऊल उचलली जातात. हे टाळण्यासाठी पालक, शिक्षक, मित्रपरिवार यांनी संवाद वाढवायला हवा. तरुणांशी खुल्या मनाने बोलायला हवं. नाहीतर अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील. अशा रीतीने या हृदयद्रावक घटनेतून समाजाला काही धडे मिळतात. संवाद, विश्वास आणि कायद्याचं पालन ही 3 गोष्टी जर पाळल्या असत्या तर कदाचित ऋतुजा आणि साहिल आज जिवंत असते. जेव्हा वाद वाढतो तेव्हा त्यावर उपाय नैसर्गिक आणि संवादाने शोधायला हवा. चर्चा, समुपदेशन, वेळ, पण कधीही चाकू, हिंसा किंवा कटकारस्थान हा पर्याय होऊ शकत नाही. प्रेम म्हणजे विश्वास. विश्वास तुटला तर आयुष्य थांबत नाही. आपण नवे वळण घेऊ शकतो, नव्या सुरुवातीसाठी प्रयत्न करू शकतो. पण 2 निरागस जीव गमावणे, 2 कुटुंब उद्ध्वस्त होणे हा कुठलाच पर्याय नाही. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.